रेडी आहेत, फिल्डिंग करणारी टीमही रेडी आहे. पिता पुत्रांची जोडी आता ऑफिशियलच्या भूमिकेत मैदानामध्ये दाखल होत आहे. एमआर पॅनलचे सर्व संस्थापकीय अध्यक्ष 99 नंबर सरकार माधव ठाकरे सर आणि त्यांच्या समेत त्यांचे सुपुत्र राज ठाकरे सर, दोन्ही एमसीए मान्यता प्राप्त पंच आहेत. फर्स्ट सेमीफायनल उपांत्य फेरीची पहिली लढत आपण बघत आहोत. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल. मुरबाडकर चषकाच्या महाअंतिम लढतीमध्ये तो संघ जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच कारणास्तव या सामन्याला मात्र अनन्यसाधारण महत्व लाभलेलं आहे. अभि मुरबाड यांच्या वतीनं माधव ठाकरे सरांसाठी ऑल द बेस्ट आले, स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय, हवाई हल्ला दर्शन शिंदेच्या विरुद्ध पहिल्या बॉलला घडवलंय सीमारेषेचं दर्शन. सौरभ पाटीलचा ब्लास्ट, षटकार. षटकारांना डाव सुरू होतोय, षटकारांना हा सामना सुरू होतोय. सेमीफायनल मध्ये पहिल्या बॉलवरती मोठा ब्लास्ट आपण बघत आहोत सौरभ पाटीलच्या बॅटमधून. स्विच इट, रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच अँड स्वीट इट. थर्ड मॅच सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रोप. येतोय तो षटकार पाठोपाठ हा चौकार. स्वप्नवत सुरुवात आपण बघत आहोत या सेमीफायनलच्या सामन्याची करत असताना. नंदा स्मृती खांडवल संघाचा आघाडीचा फलंदाज सौरभ पाटील. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. धावसंख्या 10, 10 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा स्विच इट, अल्टी पलटी बॉल होतोय, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर कल्टी. लागोपाठचा दुसरा देखना फटका, नजाकत बरा फटका, चौकार. या चौकाराच्या साडना धावसंख्या मात्र धावफलक होती आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलक होती. दर्शन शिंदेच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण बघत आहोत सौरभ पाटीलचा. काय जबरदस्त स्टार्ट केला, काय अप्रतिम सुरुवात या पहिल्या डावाची त्यानं केलेली आहे. धावा आपण बघत आहोत बनलेल्या त्या 14, 14 ऑन बोर्ड. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी देखील आता वाढू लागली आहे. त्या सर्वांचं स्वागत, वेलकम. ऑनलाईन व्ह्यूअरची संख्या देखील आता वाढली आहे, त्यांचंही स्वागत आहे. 360 स्टाईल शफल झाले आणि सफल फटका. पंचांचा नोचा इशारा, नो +6 एकूण येत आहेत या 7 धावा पिक्स. चार धावा आहेत, पंच कन्फर्म करतायत. नो +4 हा 5 पर असेल, पंजा असेल. धावा आपण बघत आहोत एकूण अंकित झालेल्या आहेत त्या 19. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली आहे ती फलंदाज सौरभ पाटीलला. उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्रीट. स्विच इटचा टेम होता, फ्रीड बॉल होता. स्टान्स तर बदलला होता परंतु चेंडूची लेंथ लाईन ओळखता आली नाही सौरभ पाटीलला.
डॉट बॉलची झाली सांगता सुटकेचा मोकळा श्वास सध्या सोडलेला आहे. गोलंदाज दर्शन शिंदेने धावा आपण बघत आहोत 19. स्टील 2 to go. हो डाऊन द लेग स्टिक इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धाब्यानं स्कोर सध्या आपण पाहताय पोहोचल्या पुढे तो 21 बोर्ड 20 धावा दाखल कव्हर. लाईन आता चांगली आहे. चांगला ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. चांगलं कंट्रोल होतं. दर्शन शिंदेचं डॉट बॉलची झाली सांगता धावसंख्या असतील 20 धावा 21 बोर्ड. अब 21 बोर्ड. दर्शन हो आणखीन एक स्विच हिट. या वेळेला चांगलं टायमिंग चांगलं मिडलिंग आणि तितकं चांगलं अंतरी बॉल कापतोय सीमारेषेच्या बाहेर. हा विस्फोटक विध्वंसक फटका षटकार. यानंतर सेकंड सेमीफायनलचा टॉस होईल. आई गावदेवी पिसे त्यांच्या विरुद्ध वनुस्फोट जर्मन टेंबिवली. चला संघनायक आपण अधिक संमेलन घेताना लगेच उपस्थित व्हा. टॉस त्या ठिकाणी केला जाईल सूचना आम्ही करत आहोत. वनुस्फोट जर्मन टेंबिवली संघ कर्णधार आणि त्याचबरोबर आई गावदेवी पिसे संघ कर्णधार. ऑलरेडी टीम पिसेचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती वनुस्फोट जर्मन टेंबिवली कॅप्टन आपण या लगेचच. धावा बनलेले 26-26. षटक दुसरं रुपेश सोकांडे गोलंदाजीसाठी. धावा 26 बनलेले आहेत. 7 बॉल मध्ये 24 धाब्याचं योगदान आपण बघत आहोत सौरभ पाटीलचं. ज्याच्या बॅटमधून या निर्णायक पहिल्या षटकात 3 चौकार 2 षटकार आपण पाहिलेले आहेत. रुपेश सोकांडे दुसरं षटक. पहिला बॉल बॅकफुटवर आले पूल केलाय पण डीप मध्ये फिल्डर उपस्थित होते. कॅच ड्रॉप. वैभव सोकांडे होते त्या ठिकाणी. आय थिंक सिरीज साधा सोपा सहजल सुटलेला आहे. मागच्या सामन्याचा अर्धशतकवीर योगेश्वर पाटीलला मिळतं हे जीवदान. आय थिंक थोडे इंजर्ड देखील झालेले आहेत योगेश्वर पाटील. या पेन रिलीफ स्प्रेची मागणी झालेली आहे. लगेच आपण पेन रिलीफ स्प्रे मैदानामध्ये पाठवतोय. वनुस्फोट जर्मन टेंबिवलीचे यश नांदुरकर उपस्थित झालेले आहेत. आई गावदेवी पिसे संघनायक उपस्थित आहेत. लगेचच आपण टॉस करूयात. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी तेलवणे काकांच्या शुभ हस्ते. 27 बनलेले आहेत. 27 ऑन बोर्ड. पहिल्या चेंडूवरती योगेश्वर पाटीलचा झेल सुटतोय. जीवदान त्याला मिळालंय. ऑन साइडला घुटना टेक और सिक्सर देख 360 स्टाईल ला बॉल जाईल स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. पाण्याजोगा फटका होता. प्रशंसनीय फटका होता. षटकार. षटकारांना धावसंख्या आपण बघत आहोत 33 धावा. सौरभ पाटील नावाचं वादळ आता घोंगावत आहे आणि त्याचा तडाखा बसतो शिवप्रेमी शिरगावला. स्विच हिटसाठी मोठा चांगला फुल लेंथ बॅट्समॅनला फॉलो केले पण विकेट किपर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फंबल झाले.
तोपर्यंत लेग बायचा सिग्नल एक धाव धावसंख्या सिंगल धाब्याने आपण बघत आहोत पोहोचले पुढे ती 34 ऑन बोर्ड 34 धावा धावफलकावर. या कॅप्टन उपस्थित व्हा. टॉस होईल यानंतर लगेचच. लाईन आता चांगली आहे बॅटची कड आहे आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसलाय नंदस्मृती खांडवलला. रणमशीर योगेश्वर पाटील परतलाय माघारी. फर्स्ट विकेट गोज डाऊन. बॅटिंग साठी पाहिलं तर निखिल जाधव दाखल होताना पाहायला मिळतात. धावा बनलेले आहेत 34. रुपेश सोकांड्यानं पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाला. धावा 34 34 स्टील 2 टू गो. षटक सध्या दुसरं मार्गस्थ असताना पहिल्या षटकात 26 धावा दर्शन शिंदेच्या विरुद्ध आल्या होत्या पण या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी आतापर्यंत केलेली होती. रुपेश सोकांडेनं अनुभव आहे खेळाडूकडे. ॲज आयकॉन तो लीड करतो शिवप्रेमी शिरगावला आणि ती महत्वाची भूमिका त्याचा महत्वाचा रोल या सामन्यात तो सध्या अदा करत असताना स्टील 2 टू गो. नवीन फलंदाज निखिल जाधव. पहिला बॉल जाधवने तर आक्रमण केलंय. दर्शन शिंदे जज करतायत पाहतायत आणि पाहतच राहतील. बॉल सीमारेषेच्या बाहेर. जाधवचा पहिल्या बॉल पासून होते पलटवार सुरू. षटकार. चाळीस धावा 41 बोर्ड. चला यानंतर टॉस होईल. कॅप्टन पोचा दोन्ही टीमचे. वेगवान बॉल दिशा दिली आहे. फायलेगला फिल्डर पाहतायत. वेगाला कल्पकतेने दिलेले उत्तर आहे. पंचांचा इशारा येतो वाईट +4 लक फॅक्टर होतो ऑन. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी अशी परिस्थिती आता झाली. ती शिवप्रेमी शिरगावची वाईट +4 एकूण येत आहेत या 5 धावा. हा लकी पंजा. मिसफील्ड आणि मिसफील्ड मिस्टेक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर मोजावाच लागेल. आणखीन एक चौकार. षटक समाप्तीची घोषणा. निर्णायक 2 षटकांच्या धावा आपण बघत आहोत. 49 49 ला एक विकेट गमावलेली आहे. वॅगन मिल सध्या आपल्या स्क्रीनवरती. स्कोअर ऑफ द विकेट. चांगले फटके पाहायला मिळाले स्विचिटचे स्पेशली आघाडीसाठी सौरभ पाटीलच्या बॅटमधून. स्कोअर लेगला एक तो बैठी स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी तुषार चोरगे अर्थातच बाबू दाखल होतोय. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक. 2 षटकात 49 धावा बनलेल्या आहेत. पहिला बॉल तुषारच्या विरुद्ध देखील हल्ला केलाय. हवाई आक्रमण होतोय. या बॉलवर देखील एअर स्ट्राइक अनस्टॉपेबल. सौरभ पाटीलचा शो सुरू होतोय. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. षटकार. या षटकाराने धावसंख्या आपण बघत आहोत. एकूण अंकित झाले ती 55. 55 धावा धावफलकावरती. फुलटॉस स्विच इट पाठवलाय बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार पाठोपाठ येतोय. आणखीन एक देखना फटका. चौकार. ऑलरेडी आजच्या अंतिम दिवसात आपण 2 अर्धशतक यापूर्वी पाहिलेली आहेत. आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं योगेश्वर पाटील मॅन फ्रॉम नंदास्मृती खांडवल. तदनंतर
जीजी स्पोर्ट्स मडच्या विरुद्ध प्रतीक विषयची ती अर्धशतकी खेळली आणि आता नॉट आउट 11 चेंडू 40 बनवतोय स्टाकरेला सौरभ पाटील, त्यालाही संधी आहे. ओ सफल झाले आणि सफल फटका पाठवला बॉल डीप स्क्वेअर लेग सी मार्कच्या बाहेर. वन बाउंस ओव्हर द लाईन, स्ट्रोक इज व्हेरी फाईन, आउट ऑफ द बाउंड्री लाईन, 4 रन. या चौकारासोबत धावसंख्या आपण बघत आहोत 63 ऑन बोर्ड, 63 धावा दाफलकर. तर वैयक्तिक सौरभ पाटीलचं योगदान आहे 12 चेंडू, नॉट आउट 44, 44 धावा, ज्यामध्ये 4 षटकार 5 चौकार, 366 त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट. हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होतोय मुख्य मंचावरती खेळाडू कक्षात आणि या मुरबाडकर चषकातलं अंतिम दिवसातील तिसरं वैयक्तिक अर्धशतक साजरं करतोय ब्रँड ऑफ नंदस्मृती खांडवल. सौरभ पाटीलचा तडाखा षटकार. थँक्यू. सुजीजी पाटील यांच्या वतीने या अर्धशतकासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज जमा होत आहे. रोहित जाधव नवीन फलंदाज, साखरेला निखिल जाधव. शेवटचा बॉल लिडिंग एज आहे, पण विकेट किपरच्या आवाक्याच्या बाहेर मयूर शिंदेचा बॅकअप येतोय. एकदा तर कंप्लीट सेकंडचा कॉल, ओव्हर एक्साइटेड विकेट किपर होत आहेत. ओव्हर थ्रो झालाय पण 2च धावा. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचीत होत आहेत रोहित जाधव. सो डाव पहिला संपलाय, 71 धावा बनल्या आणि विजयासाठी शिवप्रेमी शिरगावला पहिल्या उपांत्य फेरीत 72 धावेचं टार्गेट. बॅटिंग समरी आपल्या स्क्रीनवरती. गोलंदाजांची खराब कामगिरी. दर्शन शिंदेचं पहिलं षटक 26 धावा, रुपेश सोकांडे, तुषार चोरगे अनुक्रमे 22 धावा दिल्या. एक्स्ट्रा 8 धावा येताना पाहायला मिळाला. सरमिसल करत असताना 71 धावा बनल्या गेल्या. 14 चेंडू 50 धावा. आजच्या अंतिम दिवसातील तिसरं अर्धशतक पाहायला मिळालं सौरभ पाटील कडून. यानंतर होणारा सेकंड सेमीफायनलचा सामना टॉस होतो तेलवणे काकांच्या शुभ असते. दोन्ही टीमचे संघाने उपस्थित झालेले आहेत. आई गावदेवी पिस्सा आणि त्यांच्या विरुद्ध वनस्पोर्ट जर्मन टेंबिवली. या टॉस देखील आपण कव्हर करूयात. फिल्डिंग लगेच सेट करा, वेळ आपल्याकडे कमी आहे आणि जशी होईल या निर्णायक पहिल्या सेमीफायनलतील दुसऱ्या डावाला सुरुवात कशा पद्धतीने रंजस रंगेल करूयात कॉमेंट बॉक्स मध्ये बदलाव. ऐकूयात निखिलजी ठुमरे यांचा आवाज. थँक्यू. वीर सर, अनेक क्रीडारसिक उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे खास करून राहुल सर उपस्थित आहेत, मिस्टर परफेक्ट, धनाजी शेठ आहेत, टोहके, त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. मुरबाडचा एकमेव संघ आहे
जो आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय त्याला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित आहेत. राहुल, तुमचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. राहुल सोमने आणि धनाजी टोके. त्यानंतर दौलत शिंगोळे उपस्थित आहेत, तुमचं सहर्ष स्वागत. अक्षय वाकडे, डीजे अक्षय उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. सौभाग्यवती रेश्मा, रमेश खाडे, मुरबाडकर चषक या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विवेक खाडे अर्थात बाबू, तदनंतर अजय बिडवी टॉम, तदनंतर प्रणयदादा शहाणे आणि त्यांच्या समवेत यश दादा यांचं हे अप्रतिम आयोजन आपण पाहतात ऑन स्क्रीन. आपण पाहताय सलामीवीर मैदानाच्या आत दाखल होतील वैभव आणि त्यांच्या जोडीला खास करून रुपेश. सुजितदादा पाटील जे मात्र उपस्थित होत आहेत, खांडवल संघाचे ते ओनर आहेत. सुजितदादांना विनंती, दादा आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि योगीराज, नॉट अ नेम इट्स अ ब्रँड, जबरदस्त प्रदर्शन या क्रीडा स्पर्धेमध्ये राहिलंय. प्रणय आमच्या बरोबर खास करून आज स्कोरच्या भूमिकेत आहेत. स्वप्नील गांगड मुख्य ऑपरेटर बीके स्पोर्ट लाईव्हचे, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. सुजितदादा तुमचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. कारण एखादा संघ स्पॉन्सर करणं म्हणजे एवढं सोपं नाही. सध्याच्या घडीला स्पॉन्सर भरपूर आहेत, परंतु कोणत्या संघावर विश्वास ठेवायचा हे फार महत्वाचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. पहिल्या षटकामध्ये जयेश आयकॉन, स्ट्रायकर इनवर रुपेश सोकांडे. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अप्रतिम जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव. लवकरच मोर्या प्रतिष्ठान खाटेघर आयोजित मोठी क्रीडा स्पर्धा तुमच्या भेटीला येते. आमच्यापर्यंत माहिती आतापर्यंत पोहोचवली आहे सदाशिव खाटेघर यांनी, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. क्रीडा रसिक भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि लवकरच बाबूभाई छा जाएगा, डे भी होगा और नाइट भी होगा. धर्मवीर चषक ही क्रीडा स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला. ओ आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते. अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. जय जोशीला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. कशा प्रकारे कामगिरी होईल त्याची जे मात्र आपल्याला पाहिजे. महत्वाची लढत नंदा स्मृती खांडवल आणि त्यांच्या विरुद्धमध्ये. मला वाटतं या सामन्यात योगेश्वर झटपट बाद झाले होते, परंतु काय डाव सांभाळला होता. फुल टॉस आणि फुल टॉस वर आक्रमण आहे. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. मुरबाडकर चषक अर्थातच सौभाग्यवती रेश्माताई रमेश खाडे चषक चौकार. डीजे श्रावणी, पूर्वा लाईट्स, तुषारजी मडके ऑपरेटर आहेत सध्याच्या घडीला. कुणाल राव, चांगला चेंडू इथे हाताळला. व्हेरी गुड बॉलिंग. चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य पंचायत एम आर पॅनलचे सर्व 9 नंबरचं सरकार ठाणे ग्रामीणवर ज्यांची चर्चा सातत्याने होत असते असे माधवजी ठाकरे सर आहेत आणि स्क्वेअर लेग पंच राज ठाकरे सर, दोघांचंही सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. 14-67. फुल टॉस बॅक टू बॉलर. फटका अतिशय दमदार आहे. एक सिंगल. क्षेत्ररक्षण दमदार होताना पाहायला मिळतं. यानंतर देखील मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल 2 भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये. वनस्फोट टेंबिवली, प्रतीक पाटील अँड टीम. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा मात्र अवंतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. माधवजी ठाकरे सर यांचे शिष्य खास करून डीजे ऑपरेटर आहेत, म्हणजे खूप चांगले डान्स आपल्याला पाहायला मिळतील. 2च सामने बाकी आहेत. यानंतर एक सेमी 2 आणि एक फायनल. 13-65. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जरी आयोजक कमिटीमध्ये फक्त 4 नाव असतील, त्यांच्या पाठीमागे खूप मोठे पाठीराख आहेत. खास करून विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करतोय. ओनर आहेत सुजित शेठ पाटील जे खांडवलचे ओनर आहेत, त्यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. मी बाबू खाडे यांना विनंती करतो की आपण दादांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने करतोय. जे ओनर आहेत खांडवल टीमचे सुजितदादा पाटील यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. दादा तुमचा संघ या स्पर्धेत जबरदस्त खेळलाय.
खूप चांगली कामगिरी तुमच्या संघाची सातत्यानं होताना पाहायला मिळते आणि ओनरचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. 12 चेंडू 63. निखिल जाधव गोलंदाजी मार्कवर तयार होतील. बारा 63. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लाइन लेन थोडीशी खराब है. ये देखो अलेक्सिस स्टाइल है. अजय बिडवी टॉम कडून पारितोषिक येत आहे. जर सुंदर असा डान्स केला तर 100 रुपीज आणि 22 ते 28 फिक्स. डिसेंबर इथे बिग हिट. उंच हवेत चेंडू आहे. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास काय निर्णय येतोय पंचांचा. षटकार. छेरा. पलकावर धावसंख्या 16. कांडवल टीम इथे टाकलेला हा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवे. तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. एक चषक आता आपण पाहिलंय. सौभाग्यवती रेश्माताई रमेश खाडे चषक नोव्हेंबर महिन्यात, डिसेंबर महिन्यात धर्मवीर चषक आणि जानेवारी महिन्यात कुणाचं राहिलं नाव आता. बाबू खाडे यांच्या नावाने अजून एक चषक भरणार आणि मॅन ऑफ द सिरीज साठी पुन्हा एकदा बाईक. म्हणजे तीन वेळेस खास करून डीजे तुषार. बाबू खाडेने खूप माणसं कमवलीत. ही त्याची श्रीमंती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. निखिल समोर तुषार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. शिरगावच्या विरोधात रिव्हर्स खेळत असताना नंदा स्मृती खांडवलने चौकार षटकार अनेक वसूल केलेत. इथे शिरगावला एक तरी करावा म्हणून बाबूने ट्राय केला. तो असफल ठरलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. क्रिकेटचा थरार फायनल सामना. रविवारी जर कधी फायनल असेल तर या मैदानावर बसायला जागा राहत नाही. हे सारिका हॉटेलचं मैदान सातत्याने दुमदुमतंय क्रिकेटसाठी. फुलटॉस आणि आता बाबूच्या बॅटमधून फटका दमदार आहे. येतोय षटकार. छेरान. थँक्यू डीजे कुणाल. अप्रतिम संगीत श्रावणी डीजे पूर्व लाईटच्या माध्यमातून. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. नोव्हेंबर इनिंगला स्पर्धा चालू आहे. खास करून सौभाग्यवती रेश्माताई रमेश खाडे मुरबाडकर चषक. तदनंतर पुन्हा एकदा धर्मवीर चषक डिसेंबरच्या एंडिंगला 22 ते 28 आणि 22 ते 28च खास करून पुन्हा एकदा या मैदानावर क्रीडा स्पर्धा भरणार. बाबू खाडे चषक. ती देखील स्पर्धा एक बाईक असेल. पारितोषिक अजून डिक्लेअर झालेलं नाही. जसं वेळ मिळेल ते पारितोषिक देखील आपण डिक्लेअर करणार आहोत. खास करून आज माधव ठाकरे सर आजचा फायनलचा दिवस आहे. आतापर्यंत म्हणजे मॅच चालू आहे तेव्हापासून आतापर्यंत 30,000 लोकांनी ही क्रीडा स्पर्धा पाहिली आहे. तुमचा डान्स पाहिलाय म्हणजे कमीत कमी 30,000 भागिले किती करा तुम्हाला 20 स्पर्धा फिक्स झाला. आलाय गोलंदाजी मार्कवर फिरकीचा जादूगर किमयांचा जादूगर. आणि या स्पर्धेमध्ये खास करून मॅन ऑफ द सिरीजचा प्रबळ दावेदार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. तो आपल्याला पाहायला मिळतोय योगेश्वर पाटील. गोलंदाज तयार. इथे बिग हिट केलाय. त्याच्यावर आक्रमण चढवलंय. मुरबाडकर काही कमी नाहीये ते दाखवलंय रुपेश सोकांडेने. त्याच्या पॅटमधून षटकार आलाय. वेळ जास्त झाली. सगळ्या गोष्टी माधव सर वेळेतच झाल्या पाहिजे. वेळ गेल्यावर महत्व नाही त्याला.
वेळेत झाल्यावर कार्यक्रम वेगळा होतो. गोलंदाज तयार, 4 चेंडू शिल्लक. अजून एक तडाखा आणि इथे आक्रमण, षटकार. बॅक टू बॅक 2 आलेत ते रुपेश सुकांडेच्या बॅटमधून. $34 ऑन द बोर्ड. अजून एक चांगला फटका, डीप पाईन लेगला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 35. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. एक ही चर्चा, बाबू खाडे का खर्चा कितना. चर्चा होतीये बाबू खाडेचं आयोजन, बाबू खाडेचं नियोजन. मैदानाच्या बाहेर जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत, बाबू खाडेकडे पाहिल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की बाबू खाडे स्पर्धा भरू शकतो, परंतु त्याने स्पर्धा भरवली आणि ती यशस्वी केली आहे, करून दाखवले मुरबाड तालुक्याला. बिग हिट केला, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक आहेत योगेश्वर पाटील. मला वाटतं 2 ते 3 कॅच त्याच्याच गोलंदाजीवर सोडलेले आहेत आणि या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केलाय. नंदा स्मृती खांडवल संघ फायनल मध्ये दाखल. अभिनंदन सुजित शेठ पाटील अँड टीम, तुमचं मनापासून धन्यवाद.